प्रॉपर्टीमधील गुंतवणूक ही जगात सगळ्यात सुरक्षित आणि बेस्ट इन्व्हेस्टमेंट मानली जाते आणि त्यातही ही गुंतवणूक जर जमिनीत असेल तर ती काळानुसार फक्त वाढतच जाते. नमस्कार मंडळी, माझं नाव स्टीवन आणि तुम्ही बघताय बुकमास्तूचं जमीन जुमला हे जागेविषयक माहिती देणारं स्पेशल मराठी यूट्यूब चॅनल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बनून राहा, कारण IT प्रोफेशनल असोत, फ्युचर इन्व्हेस्टमेंट असो किंवा स्वतःचं ड्रीम होम बांधायचा असो, हा प्रोजेक्ट प्रत्येकासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी ठरू शकतो. या प्रोजेक्टची डिटेल माहिती सांगण्याच्या आधी मी तुम्हाला रिअल इस्टेटमधली एक भन्नाट ऑपॉर्च्युनिटी शेअर करणार आहे. तुम्ही जर रिअल इस्टेट इन्व्हेस्टर असाल तर ही ऑपॉर्च्युनिटी निश्चित तुम्हाला आवडणार आहे. पुण्यातली एक रिअल इस्टेट कंपनी मुंबई गोवा हायवे लगत भारतातला सगळ्यात मोठा फार्मिंग प्रोजेक्ट करते, जिथे अगरवूडचं प्लांटेशन होणार आहे. अगरवूडपासून औषधं आणि महागडी परफ्यूम्स बनवले जातात. पाश्चिमात्य देशामध्ये अगरवूडच्या तेलाला आणि चिप्सला प्रचंड मागणी आहे आणि अगरवूड ह्या क्षणाला जगातलं सगळ्यात महागडं झाडसुद्धा आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मुंबई गोवा हायवे लगत पुणे बेस कंपनी करते, जिथे तुम्ही फक्त 1 लाख रुपये गुंठ्यांनी 20 लाखात 20 गुंठे जागा घेऊन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमार्फत येणाऱ्या 9-10 वर्षामध्ये करोडो रुपयाचं इन्कम निश्चित कमवू शकता. म्हणजे तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे तिथं सिक्युअर असेलच, सोबत तुमच्या प्लॉटमध्ये ॲक्टिव्हिटीज झाल्यामुळे तुम्हाला खूप चांगलं इन्कम पण मिळणार आहे आणि ही प्रॉपर्टी पूर्णपणे मेंटेनन्स फ्री अशी असणार आहे. आणि 1 लाख रुपये फक्त प्रति गुंठ्याचा रेट असल्यामुळे कुणीही तिथे प्लॉट घेऊ शकणार आहात. तुम्हाला जर हा कॉन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर निश्चित स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा आणि ही भूतोन भविष्याती अशी ऑपॉर्च्युनिटी मुळीच सोडू नका. आजच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचे 10 प्रमुख कारणं सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण, हा जो प्रोजेक्ट आहे हा हिंजवडी IT पार्क सोबत हिंजवडी फेज 3चं जे नव्याने येऊ घातलेलं मेट्रो स्टेशन आहे तिथून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. दुसरं महत्त्वाचं कारण, हा प्रोजेक्ट 100% क्लिअर टायटल असा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही 10-20% जर डाऊन पेमेंट केलं तर बाकीचं सर्व तुमचं कुठल्याही नॅशनलाइज किंवा मल्टीनॅशनलाइज किंवा सहकारी बँकेतून तुमचं इथं लोन होऊन जाईल. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण, ह्या प्रोजेक्टचं लोकेशन. या प्लॉटवरनं तुम्हाला लेक व्ह्यू तर मिळतो, 360 डिग्री व्हॅली व्ह्यूसुद्धा मिळतो. सोबत पावसाळ्यामध्ये तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्येच वॉटरफॉल पडताना दिसतात. पूर्ण नेचर सराउंडेड असा हा प्रोजेक्ट आहे. सोबत ह्या प्रोजेक्टमध्ये 36पेक्षा जास्त मॉडर्न ॲम्युनिटीज तुम्हाला मिळणार आहेत, ज्या की खूप युनिक अशा असणार आहे. त्याच्यानंतर या प्रोजेक्टपासून 5 मिनिटाच्या अंतरावर रिंग रोडचं कामसुद्धा चालू आहे. सोबत या प्रोजेक्टमध्ये इन हाऊस रेस्टॉरंटसुद्धा आहे, जे की मॅनेज करायचं काम हिंजवडीमध्ये सगळ्यात मोठा जो ब्रँड आहे मेझन आहे तो करणार आहे. सोबत या लोकेशनचा जो AQ आहे, एअर क्वालिटी इंडेक्स आहे, तो 50च्या पण खाली आहे. जर तुम्ही हिंजवडीचा AQI बघितला तो 100 ते 150च्या मध्ये आहे, पण इथला जो AQI आहे तो 50च्या पण खाली आहे. खूप स्वच्छ अशी हवा इथं आहे. अजिबात कुठल्याच प्रकारचं प्रदूषण तुम्हाला या गावाच्या अवतीभोवती बघायला भेटणार नाही. सोबत समोरच्या साईडला खूप मोठा डॅम असल्यामुळे पाण्याचा साठा जो आहे तो मुबलक प्रमाणात सुद्धा इथे अवेलेबल आहे. ती 10 प्रमुख कारणं आहे की ज्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत निश्चित बघायला पाहिजेत. सोबत या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा निश्चित विचार करायला पाहिजे. मंडळी, तुम्ही कुठंही जर जागा घेत असाल तर सर्वप्रथम जागेचं जे टायटल आहे ते निश्चित चेक करत चला. तसं आमची जी बुकमायवास्तू कंपनी आहे त्याचा जो स्पेशल ब्रँड आहे जमीन जुमला, आमची लिगल टीमसुद्धा आहे जी तुम्हाला जमिनीचं टायटल जे आहे ते चेक करण्यासाठी निश्चित मदत करते. ही आमची पेड सर्व्हिस आहे, पण निश्चित तुम्ही आमच्या या सर्व्हिसचा लाभ घ्या, जेणेकरून भविष्यात होणारी जी फसवणूक आहे ती तुमची टळू शकते. अदरवाईज तुम्ही जे लिगल ॲडव्होकेट वगैरे असतात त्यांना फाईल दाखवून घेतली पाहिजे. बाकी ह्या प्रोजेक्टच्या जर टायटलबद्दल सांगायचं झालं तर मी सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगत आलो की NA, PMRD आणि रेरा सँक्शन असा हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. NA असल्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 होतो, सोबत बँक लोन पण होतं. PMRD सँक्शन असल्यामुळे तुम्हाला FSI जास्त मिळतो. इथं 1.4चा FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स. लिगली तुम्हाला किती कन्स्ट्रक्शन करता येतं हे तुम्हाला FSIमुळं कळतं. आणि PMRD सँक्शन असल्यामुळे लोडिंगचे पैसे लागत नाही. आता PMC किंवा PCMC सँक्शन प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये तुम्हाला रस्ता ॲम्युनिटीजचे पैसेसुद्धा डेव्हलपरला द्यावे लागतात. म्हणजे जर 900 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर 1000 स्क्वेअर फूटचे पैसे द्यावे लागतात. असं PMRD जे सँक्शन लेआउट असतात त्याच्यामध्ये होत नाही. आणि रेरा सँक्शन असल्यामुळे जर कमिटेड गोष्टी तुम्हाला मिळाल्या नाही, जसं इथं 36पेक्षा जास्त मॉडर्न ॲम्युनिटीज आहे, इन्फ्रा आहे आणि अजून हा प्रोजेक्ट लॉन्च झालेला नाही आहे. म्हणजे जर तुम्ही आत्ता प्लॉट बुक केला तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ट्रस्टवरच घ्यायच्या आहेत. आणि जर त्या गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही रेरामध्ये बिल्डरच्या विरोधात तक्रारसुद्धा निश्चित देऊ शकता. मी या प्रोजेक्टच्या एंट्रन्स गेटवर उभा आहे.
तुम्ही विचार करा, या प्रोजेक्टचा एंट्रन्स एवढा भव्य दिव्य आहे, तर हा प्रोजेक्ट किती मोठा असेल आणि किती लक्झुरियस असा हा असू शकतो याचा अंदाज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून लावू शकता. सगळ्यात बेस्ट सोल्युशन तर ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करणं असंच आहे. पण खूप सुंदर आणि खूप चांगल्या लोकेशनला हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे. सर्वप्रथम आम्ही याचा फार्म हाऊसचा व्हिडिओ बनवला होता मागच्या 1.5 वर्षापूर्वी. सगळे जे फार्म हाऊस आहेत ते सोल्ड आउट झालेले आहेत आणि आत्ता प्लॉट जे आहेत ते इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अजून हा प्रोजेक्ट लॉन्च पण झालेला नाही, पण तुम्हाला मनासारखा प्लॉट घेता यावा म्हणून आपण प्री लॉन्च स्टेजलाच या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवतो आहे. 2 दिवसापूर्वी या प्रोजेक्टचा रेरासुद्धा आला आहे. या पूर्ण प्रोजेक्टच्या लँड पार्सलचा विचार करायचा झाला किंवा सांगायचं झालं तर 110 एकरचं हे पूर्ण लँड बँक आहे. त्याच्यामध्ये 18 एकरमध्ये हा प्लॉट जो आहे तो इथे सँक्शन करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः 102 प्लॉट सँक्शन करून ठेवण्यात आले किंवा 102 प्लॉटला सँक्शन जे आहे ते मिळाले. 1615 स्क्वेअर फूटचा सगळ्यात छोटा प्लॉट आहे आणि 13,500 स्क्वेअर फूटचा सगळ्यात मोठा प्लॉट जो आहे तो या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सोबत इथे FSIचा म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्सचा आपण जर विचार केला तर 1.4चा FSI आहे, जो की खूप जास्त मानला जातो. तुम्हाला या जागेवर भला मोठा असा 3, 4, 5, 6 BHK पर्यंत जो बंगलो आहे तो निश्चित इथे बांधता येणार आहे. जर तुम्हाला हाईटची जर इथं लिमिट सांगायचं झाली तर G+2चं जे बांधकाम आहे ते निश्चित इथे तुम्हाला करता येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये वायनरीचा सुद्धा इथे प्लॅन्ट आहे. त्या साईडला इथं रेस्टॉरंटचं काम जे आहे ते चालू आहे. सो आता या प्रोजेक्टच्या जर इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल सांगायचं झालं तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 9 आणि 12 मीटरचे सिमेंटचे रोड बघायला भेटतील, जे की इथे बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा इथे सिमेंटचा रोड आहे. एंट्रन्स इथे एकदम भव्य दिव्य असाच आहे. सोबत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला रोडला लागून फुटपाथ आणि तिथे प्लॅन्टेशन पण बघायला भेटेल. सोबत पाण्याचं खूप उत्तम नियोजन इथे करण्यात आलेलं आहे. समोरच्या साईडला जो डॅम आहे तिथून 10 हॉर्स पॉवरची मोटर लावून इथे पाणी जे आहे ते उचलण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त 3 फेज जे कनेक्शन आहे ते सुद्धा तुम्ही इथे समोरच्या साईडला बघू शकता. म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या ऑलरेडी इथे आणलेल्या आहेत. स्ट्रीट लाईटसोबत ड्रेनेजचं सुद्धा उत्तम नियोजन इथे असणार आहे. STP प्लॅन जो असतो तो तुम्ही बऱ्याच प्रोजेक्टमध्ये बघत असाल, तो तर ते इथे आहेत, पण इथे WTP प्लॅन म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लॅनसुद्धा असणार आहे. सोबत इथे 3 टायर सिक्युरिटीसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड, CCTV कॅमेरे, सिक्युरिटी केबिन, 24/7 सिक्युरिटी गार्ड, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं बघायला भेटतील. लँडस्केप जो आहे या प्रोजेक्टमध्ये तो खूप सुंदर प्रकारे आत्ताच करून ठेवण्यात आलेला आहे आणि आता जे प्लॉटिंगचं इथं काम आहे जे बाजूलाच चालू आहे तिथंसुद्धा लँडस्केप गार्डन हे मोठ्या प्रमाणात असणार आहे. एक लक्झुरियस प्लॉटिंगचा जो फील असतो तो निश्चित तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मिळणार आहे. या प्रोजेक्टमध्ये पुढील प्रकारे 36 मॉडर्न ॲम्युनिटीज असणार आहे. त्याच्यात सर्वप्रथम ब्रिक क्रश पाथवे अलॉंग कंटूर्स हा एक ॲम्युनिटीचा प्रकार असणार आहे. क्रिकेटचं जे प्रॅक्टिस नेट आहे ते असणार आहे. पिकल बॉलचे 2 कोर्ट असणार आहे. वॉटर पॉन्ड असणार आहे. लेक साईड जे प्रमोनंट जे असतं ते असणार आहे. त्याच्यानंतर ओपन सेटिंग फॉर सिनियर सिटीजन असणार आहे. बोनफायर झोन असणार आहे. फायर पीट असणार आहे. बार्बेक्यू पीट असणार आहे. त्यानंतर रॉक माउंट कॅसेकेड आहे ते असणार आहे. डेक एरिया असणार आहे. स्विमिंग पूल असणार आहे. फॉरेस्ट हमॉक एरिया असणार आहे. इंडोर जिम विथ चेंजिंग शॉवर एरिया अँड टॉयलेट असणार आहे. मल्टीपर्पज हॉल असणार आहे. स्लोपिंग रूफ प्लांटेशन असणार आहे. सँड पिट फॉर किड्स प्ले एरिया असणार आहे. राऊंड सिटिंग पिकनिक झोन असणार आहे. ओपन जिम असणार आहे. योगा मेडिटेशन एरिया असणार आहे. मियाकी जे गार्डन असतं ते असणार आहे. त्यानंतर रिप्लॉक्सी पाथवेज असणार आहे. त्यानंतर बटरफ्लाय हॅबिटेट झोन असणार आहे. जॉगिंग ट्रॅक असणार आहे. गझिबो असणार आहे. BOC क्रिकेट टर्फ असणार आहे. त्यानंतर सेंट्रल प्लाझा असणार आहे. राऊंड सिटिंग पिकनिक झोन असणार आहे. पेट ॲक्टिव्हिटीज एरिया असणार आहे. फॉरेस्ट ॲम्पिडेटर असणार आहे. कंटूर सायकल ॲडव्हेंचर ट्रेलसुद्धा असणार आहे. कॅफे सिटिंग एरिया असणार आहे. ओपन कॅफे असणार आहे. ओपन लायब्ररीसोबत फॉरेस्ट फिटनेस ट्रेल या 36 मॉडर्न ॲम्युनिटीज असणार आहे, ज्यातल्या मॅक्सिमम ॲम्युनिटीज मी स्वतः फर्स्ट टाईमच ऐकतो आहे. त्यामुळे मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं की युनिक अशा ॲम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये डिझाईन करण्यात आलेल्या आहे. सेकंड होम किंवा विकेंड होम बनवण्यासाठी अतिशय उत्तम अशी ही जागा आहे. खास करून तुम्ही रिटायरमेंटनंतर एक शांत जागी राहणं जर पसंत करत असाल किंवा राहण्याचा प्लॅन असेल तुमचा, तर हिंजवडी IT पार्कसारख्या गजबजलेल्या एरियापासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर हे लोकेशन आहे. अतिशय सुंदर आहे. खास करून तुम्ही वेस्ट पुण्यात राहत असाल तर तुम्ही ह्या प्रोजेक्टला ताबडतोब साईट व्हिजिट करायला पाहिजे, कारण की अजून या प्रोजेक्टचं लॉन्चिंग झालेलं नाही. सुरुवातीला जर साईट व्हिजिट केली तर तुम्हाला मनासारखा प्लॉट तर निवडता येईल. सोबत प्री लॉन्चचे जे बेनिफिट आहे ते सुद्धा निश्चित तुम्हाला डेव्हलपरकडून
दिले जातील. सो मंडळी, व्हिडिओच्या शेवटी आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे प्राइसिंग रेट हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. त्याच्या आधी माझी तुम्हाला एक हक्काची विनंती होती की तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर आमच्या या मराठमोळ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जमिनीविषयक माहिती देणारं हे आमचं स्पेशल जमीन जुमला नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ज्याला तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला ग्रोथ करण्यासाठी निश्चित मदत होते. सोबत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला पण विसरू नका, जेणेकरून तुमचे जे मित्र आहेत, तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांना घर बसल्या या सुंदर आणि न्यू लॉन्च प्रोजेक्टची जी माहिती आहे ती निश्चित मिळू शकेल. इथे प्लॉटचे 2 रेट ठेवण्यात आलेले आहेत, एक 2700 रुपये पर स्क्वेअर फूट आणि एक 2900 रुपये पर स्क्वेअर फूट. ॲम्युनिटीज फेसिंगचे जे प्लॉट आहे त्याचा रेट 2900 रुपये पर स्क्वेअर फूट ठेवण्यात आला आहे आणि ज्या प्लॉटचा लेक व्ह्यू किंवा हिल व्ह्यू आहे त्याला 2700 रुपये पर स्क्वेअर फूटचा रेट ठेवण्यात आला आहे. सगळ्यात छोटा प्लॉट 1615 स्क्वेअर फूटचा आहे, त्याची पॅकेज कॉस्ट साधारणतः 49 लाखापर्यंत जाते. सोबत इथं 80 ते 90% बँक लोनसुद्धा तुमचं होणार आहे एन ए असल्यामुळे. सेपरेट सेल डीड आणि 7/12सुद्धा निश्चित तिथं तुमचा होणार आहे. सो मी तुम्हाला असं निश्चित सांगेल की अजून प्रोजेक्टचं लॉन्चिंग झालेलं नाही, त्यामुळे साईड व्हिजिट ज्या आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर प्लॅन करा. साईड व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून किंवा कमेंट करून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमची जी टीम आहे ते निश्चित तुम्हाला हा प्लॉट दाखवण्यासाठी मदत करेल. सोबत तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला जिथे कुठे प्रॉपर्टी पाहिजे ती दाखवण्यासाठी सुद्धा मदत करेल. आणि ही सर्व्हिस देताना आमची जी टीम आहे बुकमास्टरची किंवा जमीन जुमलाची आमच्या व्ह्युअर्सला आणि कस्टमरला कधीच कुठले चार्जसुद्धा करत नाही. म्हणजे आमची ही जी सर्व्हिस आहे ती निश्चित फ्री ऑफ कॉस्ट अशीच आहे. सो तुम्ही जर हिंजवडीच्या जवळ किंवा हिंजवणी वेसिनिटीमध्ये क्लिअर टायटल एनी प्लॉटिंग प्रोजेक्ट शोधत असाल तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करायचा प्लॅन करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आम्ही फक्त 100% क्लिअर टायटल लीगल अशाच प्रॉपर्टीचे व्हिडिओ दर आठवड्याला आमच्या व्ह्युअर्ससाठी घेऊन येत असतो. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.